तोंड पाडून बसलो ना तर मग त्याला असं वाटतं की तो आपल्या आयुष्यात आनंद पेरायला कुठेतरी कमी पडले। वाव यार राणी, किती छान समजावून सांगितलंस तू। मी ना असा विचार कधीच नव्हता केला यार। ऍक्च्युली ना आपण छान फिलिंग घेऊन हॅपीली बाप्पाची पाठवणी केली पाहिजे, म्हणजे नेक्स्ट इयर बाप्पा अजून हॅपीली आपल्या घरी येईल। राणी, हे मला पटलं या। थँक्यू सो मच। हो ना, मग असंच कायम हसत राहायचं। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। अगं राणी, तू पण ये ना पटकन। अगं ये ना प्लीज। नको नको नाही। अरे यार चल ना प्लीज। आओ वहिनी, जावा जावा तुम्ही। हा आई, बघताय ना त्या राणीचा तमाशा। महारिकांच्या सुनेला शोभतं काय? आपली सगळी इज्जत धुळीला मिळवली या मुलीनं। अरे दादा, अरे तू पण ना। नको, काही गरज नाहीये। अरे जा पटकन, दे दे इकडे, दे तू बी दे। अहो सर, कसला विचार करताय? कुठलाही विचार न करता मनात येईल तसा ठेका धरा। अहो या मिरवणुकीच्या तालात स्वतःला पार विसरून जा आणि वाजवा। अहो सर, काय करताय? ठेका चुकतोय, हे बघा। वाजा बघू। बर, परत एकदा ऐकता का? हे बघा। हा आहा, बरं थांब। हे बघा, हा ठेव। हा, ताल द्या। हा जमतंय की आता? हा चला आता तुम्ही दोघांनी वाजवा।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. चला आरती करून घेऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज बऱ्याच वर्षानंतर महाडिकांच्या घरात गणपती उत्सव छान उत्साहात साजरा झाला आणि हे सगळं राणीमुळे शक्य झालं. झालं तुमचं त्या राणीचे गोडवे गाणं सुरू झालं का? अहो जगात जे काही सगळं चांगलं होतंय ते काय केवळ या राणीमुळेच होतंय का? बघितलं नाहीत का महाडिकांची इज्जत कशी वेशीवर टांगली तिने? मी काय बोलते कळते का तुम्हाला? मी बरोबर तेच बोलतेय. तुमच्या त्या लाडक्या राणीने त्या अभद्र कर्मदरिद्री पोरीने चार चौघात ढोल वाजवून महाडिकांची इज्जत कशी घालवली बघितलं नाहीत? हो, किती विचित्र वाटत होतं ते. महाडिकांच्या अबुर्जीतीला काहीच पडली नाहीये अशी वागत होती. त्या वस्तीत जशी वावरते ना तशी इथे वागलीये ती आज. आता ती स्वतः गलिच्छच आहे म्हटल्यावर अजून कशी वागणार नाही का? तुमची मुलगी ढोल वाजवते ते तुम्हाला गलिच्छ वाटत नाहीये? काय त्या फालतू मुली बरोबर तुम्ही माझ्या मुलीची तुलना करताय? माझ्याकरता दोन्ही सारख्याच आहेत. पण मला एक प्रश्न पडलाय. एका आईला तिची मुलगी ढोल वाजवते त्याचं कौतुक वाटतंय, पण त्याच सासूला तिची सून ढोल वाजवते ते गलिच्छ वाटतंय. हा दुजाभाव कशा करता? ज्या नजरेतून तुम्ही चिकूकडे बघता ना त्याच नजरेतून राणीकडे बघा. तिच्यातलं माणूस पण एक गुणी मुलगी दिसेल तुम्हाला. शक्यच नाही. तिच्यात मी माझी मुलगी बघूच शकत नाही, कारण ती त्या वस्तीत राहणारी घाण आहे आणि मालती महाडी घाणीपासून शक्य तितकी लांबच राहते. कमळ चिखलात उगवलं म्हणून कुणी चिखल घरात घेऊन येत नाही. पण त्याच चिखलातनं कमळ आणतात ना. काय तुमची नेहमी गल्लत होते. चिखल कुठला कमळ कुठलं हे तुम्ही ओळखू शकत नाही. मला खात्री आहे एक ना एक दिवस तुमच्या मनावर साचलेला हा चिखल ही धूळ दूर होईल आणि राणी नावाचं एक कमळ तुम्ही आनंदानं स्वीकाराल. जरा उड्या डोळ्यांनी पहा. राणीमुळे तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावरती हसू आहे. आज तिच्यामुळे इंद्रा सगळं मनापासून करतोय. आज तो आनंदी आहे हसतोय ते फक्त राणीमुळे. बघा तुम्ही मान्य करा अथवा नका करू पण सत्य हेच आहे. राणीच आदर्श सून आहे.